न्यूज 18 लोकमत। तिकडे राज्यामध्ये सध्या जातीपातीचं राजकारण जोरात आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री हवा असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे नवीन वाद पेटतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकताच हिंदुत्वाचा अजेंडा राबवत राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जातीय राजकारण करत असल्याचा आरोप केला होता। यानंतर आता भाजपने सुद्धा जातीचंच राजकारण करायला सुरुवात केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण मुख्यमंत्री व्हायला हवा असं वक्तव्य केलंय। पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आमच्याकडे लक्ष ठेवा, कोणत्या का पक्षांना होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणाला प्रतिनिधित्व द्या आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता। सुनील किनगावकर, ही विनंती मला लागू होत नाही, कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही, मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो। रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या आहेत। तृतीयपंथी व्यक्ती पण मुख्यमंत्री होऊ शकते किंवा एखादी महिला किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय। मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं। तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता। 145चं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा। असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं, अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती मग कुणी असली तरी। तर रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा अर्जुन खोतकरांनी चांगलाच समाचार घेतला। सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे। आता सध्याचे मुख्यमंत्री तेही परशुरामच आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे, आणि यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर जोशी केले तेही परशुरामच होते। त्यामुळं करू वगैरे भानगडी सोडून द्या, पण आताचे मुख्यमंत्री आमचे परशुरामच आहेत। विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आधी महाराष्ट्राला लाभलेले मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ब्राह्मण मुख्यमंत्री होते। सध्या राज्यातलं तापलेलं वातावरण बघता राजकीय नेत्यांच्या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातलं वातावरण आणखी गढूळ होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही। विजय कमळे पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जालना।